मित्रांनो, या जगात लोकांचं नक्की काय चाललंय असा प्रश्न तुम्हाला पडेल. तुझे काळे ओठ आहेत, तुझ्या तोंडाचा घाण वास येतो. पती आणि सासूच्या रोजच्या टोमण्याने जागृतीने आपली जीवन यात्रा लग्नाच्या 2 महिन्यानंतर संपवली. 24 वर्षाच्या जागृतीने मोबाईलमध्ये नोट लिहून तिची सासू आणि नवऱ्याला जबाबदार धरले. डोंबिवलीच्या मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करत सदर प्रकरणी तपास सुरू केलाय. घटना पाहण्यापूर्वी MM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा. भुसावळ तालुक्यातील कुरेपाडाचे येथील गजानन भिकाव वराडे यांनी आपली मुलगी जागृतीचा विवाह जळगावमधील पिंपराळामधील सागर रामलाल बारी सोबत 2 महिन्यापूर्वी 20 एप्रिल 2024 रोजी लावून दिले. भुसावळच्या आदित्य मंगल कार्यालयात जागृती आणि सागरचं धूमधडाक्यात लग्न झालं. लग्नात मुलगा सागरला 14 ग्रॅम सोन्याची चेन, 6 ग्रॅम सोन्याची अंगठी देण्यात आली. सागर हा मुंबईत पोलीस असल्याने विवाहानंतर 21 जूनला कल्याणमधील अडिवली ढोकळी या परिसरामध्ये पतीसह राहायला जाणार असल्याने तिचे आई वडील पिंपराळा गावात भेटायला गेले. जागृतीचे आई वडील भेटायला आले तेव्हा तिची सासू शोभा रामलाल बारी हिने हुंडा दिला नाही अशी तक्रार केली होती. तसेच मुंबईत घर घेण्यासाठी 10 लाख रुपये द्या अशी मागणी केल्याचा आरोप वराडे कुटुंबानं केलाय. सध्या शेतीमध्ये पैसा लागलेला आहे, त्यामुळे पैसे नाहीत, मी तुम्हाला थोडीफार रक्कम देईन असं सांगितलं. त्यानंतर मुलगी मुंबईमध्ये राहायला गेली असं वराडे कुटुंबांनी सांगितलं. यानंतर 5 जुलैला जागृतीचा पती सागरने तिचा भाऊ विशालला फोन केला. तुझ्या बहिणीने घरातील बेडरूम मध्ये सिलिंग फॅनला गळफास घेतला असं जागृतीच्या पतीने सागरला सांगितलं आणि फोन कट केला. जागृतीच्या पतीचा फोन आल्यानंतर तिचे वडील, आई आणि काही नातेवाईक कल्याणमध्ये आले. यानंतर जागृतीच्या आईनं पोलिसांकडे तक्रार केली. घर घेण्यासाठी 10 लाखाचा हुंडा मागणं शारीरिक आणि मानसिक छळ करत असल्याचा गुन्हा पती सागर बारी आणि सासू शोभा बारी यांच्यावर दाखल करण्यात आला. दरम्यान जागृतीच्या आईनं तिच्यासोबत शेवटचं काय बोलणं झालं हे सांगितलंय. आई, माझी सासू, मला तू काळी आहेस, तुझे ओठ काळे आहेत, तोंडाचा घाण वास येतो असं हिणवून तू माझ्या मुलाला पसंत नाही, घरातून निघून जा, नाहीतर आईकडून घर घेण्यासाठी 10 लाख रुपये घेऊन ये, माझा शारीरिक आणि मानसिक छळ करते, तू त्यांच्याशी बोलून घे असं जागृतीनं आपल्या आईला फोनद्वारे सांगितलं असल्याचं जागृतीच्या आईनं सांगितलंय. जागृतीचा पती मुंबई पोलिसांमध्ये कार्यरत आहे. सागर आईसोबत कल्याणमधील अडिवली ढोकळी भागात एकविरा आई अपार्टमेंटमध्ये राहत आहे. डोंबिवलीमध्ये आल्यानंतर अवघ्या 13 दिवसांमध्ये जागृतीनं 5 जुलैला टोकाचं पाऊल उचललं. त्याआधी तिनं मोबाईलमध्ये नोट लिहिली. मोबाईल लॉक असल्यामुळे सागरला लॉक ओपन करता आला नाही. यानंतर पोलिसांनी जागृतीचा मोबाईल ताब्यात घेतला. जागृतीच्या बहिणीनं लॉक पॅटर्न सांगितल्यानंतर पोलिसांना नोट सापडली, ज्यात जागृतीने सासू आणि नवऱ्याला जबाबदार धरलं होतं. या आधारे मानपाडा पोलिसांनी जागृतीचा नवरा आणि सासूवर गुन्हा दाखल केला. सासू गहू घेण्यासाठी बाहेर गेली तेव्हा तिनं बाहेरून घराला कुलूप लावलं. यानंतर जागृती 200 लिटर पाण्याच्या ड्रमची मदत घेऊन पॅन खाली उभी राहिली आणि ओढणीच्या साहाय्याने तिने गळफास लावून घेतला. माझ्या मुलीला टोकाचं पाऊल उचलायला प्रवृत्त करणाऱ्या तिच्या सासू आणि नवऱ्यावर कठोर कारवाई व्हावी, त्यांना शिक्षा मिळाली तर माझ्या मुलीच्या आत्म्याला शांती मिळेल अशी मागणी जागृतीच्या आईनं केली आहे.